नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला आकृतिबंधामधले गहाळ अंक शोधायचे आहेत किंवा रिकाम्या जागा शोधायच्या आहेत। चला तर सर्वप्रथम आपल्याकडे आहे एक कांगारू आणि कांगारू हे 1 या संख्येवरती उभा आहे। आता या आकृतिबंधामध्ये पुढे कुठल्या संख्या दिलेल्या आहेत ते सुद्धा आपण बघूया। तर 1 च्या नंतर दिलेली आहे 3 ही संख्या, नंतर आहे 5, नंतर आहे 7 आणि नंतर आपल्याला दिलेला आहे हे 2 प्रश्नचिन्ह, म्हणजे आपल्याला पुढच्या 2 संख्या ओळखायच्या आहेत। तर आपण सर्वप्रथम बघूया की इथे संख्यांचा नियम आपल्याला काय सांगतो। तर इथे आपण असं बघू शकतो की 1 नंतर 3 आलेला आहे, म्हणजे 1 अधिक 2 बरोबर किती 3। म्हणजेच आपण इथे संख्यांचा नियम जर बघितला तर आपल्याला समजतं आहे की हा कांगारू सर्वप्रथम 1 वर उभा आहे आणि तो प्रत्येक वेळी 2 च्या उड्या घेत आहे, म्हणजे 1 अधिक 2 बरोबर किती तर 3। त्याच्यानंतर कांगारू पुढे जात आहे 3 वरून 5 वर, म्हणजेच त्याने 3 अधिक 2 केले आणि आपल्याला मिळाले आहेत 3 नंतर 4 आणि 5। नंतर कांगारूने 5 वरून 7 वर उडी घेतलेली आहे आणि पुन्हा त्याने अधिक 2 केलेले आहेत आणि इथे तुम्हाला दिसते 5 नंतर येईल 6 आणि मग 7, म्हणजे इथे 7 या संख्येवरती कांगारू येऊन पोचलेला आहे। आता मला सांगा की 7 नंतर 2 जर आपण त्याच्यामध्ये बेरीज केले तर काय येईल? बरोबर, आपल्याकडे येईल 9 ही संख्या, म्हणजे 7 अधिक 2 बरोबर 9, कारण 7 नंतर येतो 8 आणि 8 नंतर येतो 9, म्हणजे कांगारू 9 या संख्येवर पोचलेला आहे आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागचं पहिलं उत्तर मिळालेलं आहे। यानंतर जर कांगारूने अजून 2 उड्या मारल्या तर कांगारू पोचेल 11 या संख्येवरती आणि आपल्याला उत्तर मिळेल 11, म्हणजे 9 नंतर येईल 10 आणि 10 नंतर येईल 11 आणि आपल्याला दोन्ही प्रश्नचिन्हाच्या जागेवरचं उत्तर इथे मिळालेलं आहे आणि समजलेलं आहे की आकृतिबंधाचा नियम होता 2-2 ने बेरीज करत जाणे। छान, आता आपण पुढचा प्रश्न बघूया। तर या प्रश्नामध्ये बघा, आपल्याला पहिले दिलेली आहे 10 ही संख्या, नंतर आहे 20, नंतर आहे 30, नंतर काय आहे, नंतर आपल्याला 2 प्रश्नचिन्ह दिलेले आहेत, म्हणजेच आपल्याला विचारलेलं आहे की 10, 20, 30 यानंतर काय काय येईल। चला आपण या मांजरीसोबत हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया। तर मांजर सर्वप्रथम 10 वरून 20 वर उडी घेते, म्हणजेच 10 अधिक 10 बरोबर 20 आणि मांजर आता 20 वर पोचलेली आहे। त्यानंतर 20 अधिक 10 बरोबर 30, आता मांजर 10 ची उडी घेऊन 30 वर पोचलेली आहे। आता मला सांगा 30 नंतर अजून जर 10 बेरीज केले तर आपल्याला काय मिळेल? बरोबर, आपल्याला मिळेल 40, म्हणजे 30 अधिक 10 बरोबर 40 आणि मांजर आता 40 या संख्येवर पोचलेली आहे। आणि यापुढे जर आपण 40 मध्ये अजून 10 बेरीज केले तर आपल्याला मिळतील 50, म्हणजे मांजर आता 40 वरून 50 वर पोचलेली आहे, म्हणजे 40 अधिक 10 बरोबर 50, म्हणजे इथे आपला आकृतिबंध पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागच्या 2 संख्या सुद्धा मिळालेल्या आहेत आणि समजलेलं आहे की आकृतिबंधाचा नियम हा 10-10 ने वाढत जाणारा आहे। छान, आता आपण अजून एक प्रश्न बघूया। तर या प्रश्नात बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इथे एक ट्रेन आहे आणि ट्रेनवरती अशा प्रकारच्या चांदण्या किंवा स्टार आहेत। आता पहिल्या चांदणीवर 2 ही संख्या लिहिलेली आहे, त्यानंतर पुढे लिहिलेली आहे 5 ही संख्या, त्यानंतर पुढच्या चांदणीवर आहे 8 ही संख्या आणि आपल्याला विचारलेलं आहे की पुढे कोणत्या संख्या येतील। चला आपण सोडवून बघूया। 2 अधिक 3 बरोबर 5 हे आपल्याला माहित आहे। 5 मध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे 3 बेरीज करून बघूया, तर आपल्याला मिळेल 5 नंतर येईल 6, 7 आणि 8, म्हणजे 5 अधिक 3 बरोबर 8 हे सुद्धा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। आता मला सांगा 8 मध्ये जर आपण 3 बेरीज केले तर आपल्याला किती मिळेल? आपण बेरीज करून बघूया। 8 अधिक 1 बरोबर 9, 8 अधिक 2 बरोबर 10 आणि 8 अधिक 3 बरोबर 11,
म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळालेली आहे 11. छान. आता त्याच्या पुढची संख्या सुद्धा आपण अशा प्रकारेच काढूया. 11च्या नंतर आपण 1 जर बेरीज केली तर आपल्याला मिळेल 11 अधिक 1 बरोबर 12. त्यानंतर 12 अधिक 1 बरोबर 13 आणि 13 अधिक 1 बरोबर काय मिळेल? आपल्याला मिळेल 14. म्हणजे 11 अधिक 3 आपल्याला 14 हे उत्तर मिळालेलं आहे. आणि आपल्याला इथे आकृतिबंधाचा नियम समजलेला आहे की इथे आपल्याला प्रत्येक संख्येनंतर 3 ची बेरीज करत जायचं आहे. छान. आता आपण अजून एक प्रश्न बघूया. तर हा प्रश्न बघा आपल्याला कशा प्रकारे संख्या दाखवतोय. तर सर्वप्रथम आहे 1 आणि 1 म्हणजे 11 ही संख्या. नंतर आहे 2 आणि 2 बरोबर 22 ही संख्या. त्याच्यानंतर आहे 3 अधिक 3 बरोबर 33 ही संख्या. आणि त्याच्या पुढे आपल्याला विचारलं आहे की याच्या पुढच्या संख्या काय येतील. बघा हे एकदम सोपं आहे. तर इथे आपल्याला प्रत्येक वेळी तेच अंक पुन्हा येताना पुढे पुढे दिसत आहेत. म्हणजे आपल्याला पहिले दिसत आहेत 1 आणि 1, नंतर आहे 2 आणि 2, नंतर आहे 3 आणि 3, नंतर काय येईल? नंतर येईल 4 आणि 4 आणि त्याच्या पुढे काय येईल? 5 आणि 5. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे तेच अंक पुढे पुढे आलेले दिसत आहेत. छान. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे पहिले 5, नंतर दिलेला आहे 10, मग आहे 15, मग विचारलेलं आहे की 2 या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. चला आपण हा प्रश्न सोडवून बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला इथून 5 वरून संख्या 10 वरती गेलेली दिसत आहे. म्हणजे 5 अधिक 5 बरोबर किती? 10. आणि त्यानंतर पुढे क्रम आहे 10 आणि 15. म्हणजे आपण बघूया 10 अधिक 5 बरोबर किती? 10 अधिक 5 बरोबर 15. आता मला सांगा 15 अधिक 5 जर आपण केले तर किती उत्तर मिळेल? 15 अधिक 5 आपल्याला उत्तर मिळेल 20 आणि 20 अधिक 5 आपल्याला उत्तर मिळेल 25. म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी 20 आणि 25 ह्या संख्या आल्या दिसत आहेत. आणि आपला हा आकृतिबंध अशा प्रकारे पूर्ण झालेला आहे. छान. आता तुम्ही अनेक आकृतिबंध पूर्ण केलेले आहेत आणि तुम्हाला समजलं आहे की आकृतिबंधामधला नियम कसा ओळखायचा आणि आकृतिबंध पूर्ण कसे करायचे.